गुजरातच्या सुरतमध्ये या महिला डॉनची दहशत आहे। सर्वसामान्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सगळेच त्याच्या भीतीने जगतात, पण त्यांचा सुंदर चेहरा पाहून तुमचा विश्वास बसणार नाही। सुंदर आणि मॉडेलसारखी दिसणारी बालाची ही मुलगी खरंच एक मोठी डॉन आहे याचा अंदाजही तुम्ही लावू शकणार नाही। या लेडी डॉनचे वय अवघे 20 वर्ष आहे। नमस्कार, DSD वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे। ओठांवर गडद लिपस्टिक, सुंदर केस, डोळ्यात काळी काजळ आणि डोळ्यांवर काळा चष्मा घालून ती हिंडताना दिसत आहे। अस्मिता गोहिल उर्फ डिकू उर्फ भुरी असं तिचं नाव आहे। तिला पाहणारे तिच्याकडे बघतच राहतात, पण या सुंदर चेहऱ्यामागे मोठी दहशत दडलेली असते। जेव्हा ही लेडी डॉन गुजरातच्या सुरतच्या रस्त्यांवर येते तेव्हा दुकानदार थरथरू लागतात, कारण पुढे कोणाची पाळी येणार आहे हे कळत नाही। सुरतच्या वराच्छा भागात या सुंदर लेडी डॉनची ही दहशत आहे। सुरतमध्ये भुरीची दहशत इतकी आहे की त्याच्या विरोधात कुणीही बोलायला तयार नाही। ही सुंदर महिला केवळ गुंडगिरीच करत नाही तर फेसबुकवरही खूप सक्रिय आहे। अस्मिता उर्फ लेडी डॉनचे फेसबुकवर 13,000हून अधिक फॉलोअर्स आहेत। तिचे सुंदर फोटो तिच्या फेसबुक अकाउंटवरती पोस्ट करत असते। ही छायाचित्रे पाहून ती सुपर मॉडेल असल्याचं दिसतं। काही फोटोंमध्ये ती बंदूक घेऊन फिरताना दिसत आहे, तर काही फोटोंमध्ये ती क्रुझर बाईक चालवताना दिसत आहे। फेसबुकवर उपलब्ध माहितीनुसार अस्मिता ही मूळची गुजरातमधील उना येथील आहे। लेडी डॉन भुरीचे दुकानदारांसोबत गुंडगिरी करतानाचे 3 व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। मात्र या व्हिडिओमध्ये ती मॉडेलिंग करताना दिसत नसून ती गुंडगिरी करताना दिसत आहे। एका व्हिडिओमध्ये ती तिच्या एका मैत्रिणीसोबत सुरतच्या वराच्छा भागातील एका एम्ब्रॉयडरीच्या कारखान्यात तलवारीने दहशत निर्माण करत आहे। दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती वरच्या परिसरातील वर्षा सोसायटीमध्ये असलेल्या एका पान दुकान मालकाला हातात तलवार घेऊन धमकावत आहे। ती त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे हिसकावत आहे। लेडी डॉन तिच्या एका साथीदारासह मोटरसायकलवर तिथे येते। पान विक्रेता आपल्या खिशातील पैसे काढून लेडी डॉनला देतो। यापूर्वी होळीच्या दिवशी अस्मिता गोहिल उर्फ भुरी तलवार फिरताना दिसली होती। ती उघडपणे तिच्या साथीदारांसह रस्त्यावर चाकू आणि तलवार फिरवताना दिसली। त्याच्या या कृत्याचा एक व्हिडिओही व्हायरल झालाय। होळीच्या दिवशी हातात चाकू घेऊन त्यांनी रस्त्यावर गोंधळ घातला। नंतर पोलिसांनी भुरीला अटक केली, मात्र ती काही दिवसांनी जामिनावर बाहेर आली। या प्रकरणी पोलिसांनी भुरी आणि त्याच्या मित्राविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला होता। भुरीसह त्याच्या 2 साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अस्मिता उर्फ भुरी हिच्या विरुद्ध सुरतसह अनेक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल आहेत। पोलिसांचं म्हणणं आहे की भुरीवर इतके गुन्हे आहेत की त्याचे कुटुंबीयही त्याला भेटायला येत नाहीत। पोलिसांचं म्हणणं आहे की लेडी डॉन कोणताही ड्रग घेत नाही, पण गुंडांसोबत फिरणे हा तिचा छंद आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।